नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा द ऑफिसर YPMच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा नव्याने आपण चालू घडामोडींचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण म्हणजे ज्या आधीच्या घडामोडी अभ्यासलेलो आहोत, पुन्हा एकदा मी प्रश्नांचं स्वरूप इथे फक्त मेन्शन करतो. म्हणजे सर्व प्रश्नांचं ह्याचा 2-4 सेशन आपले जे काही मागील काही दिवसांमध्ये होत आहेत, तर त्यानंतर 1 तारखेला मात्र तिथे तुम्हाला जो काही आपण या आठवड्यामधल्या घडामोडीचा आढावा थोडक्यात घेतलेला आहे, तर त्या घडामोडींवरती काही प्रश्न उत्तरे देखील असणार आहेत. तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि ते लाईव्ह सेशन असेल मित्रांनो. 1 तारखेला 1 सप्टेंबर रोजी आपल्या नियोजित वेळ दुपारी ठीक 1 वाजता आपलं सेशन असणार आहे. हे सर्वप्रथम सूचना सर्व विद्यार्थ्यांकरिता, जेणेकरून जे काही टॉपिक आपण अभ्यासतोय या 2-4 दिवसांमध्ये, या आठवड्यामध्ये, तर या टॉपिकवरती कशा प्रकारे परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देऊन अधिकचे गुण कसे मिळवता येतील यासाठी आपला प्रयत्न असणं गरजेचं आहे. त्याच धर्तीवरती काही क्वेश्चन आन्सर आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून पुढे घेणार आहोत. तर आजच्या भागाला स्टार्ट करूया. महत्वाच्या घडामोडींचा या 2025 मधल्या काही महत्वपूर्ण परीक्षाभिमुख चालू घडामोडींचा आपण जो काही आढावा घेत आहोत गेल्या काही दिवसांमध्ये, तर त्यानंतर आजच्या भागात पुढील टॉपिक असणार आहे आपला महत्वाचा. लगेच स्टार्ट करूया अधिकचा वेळ न घेता. तर चालू घडामोडी, दैनंदिन चालू घडामोडीमध्ये आपण नोट करून घेऊ आजच्या भागातील महत्वपूर्ण घडामोडी, थोडक्यात परीक्षाभिमुख ज्याला आपण म्हणू. चला, तर एक महत्वाचा टॉपिक तो म्हणजे जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो, 2025च्या एकूणच या वर्षीच्या 18व्या IPL स्पर्धा, 18वी एडिशन होती IPL ची. 2007 मध्ये त्याची सुरुवात झाली होती. आपला सर्वांचा आवडता टॉपिक म्हणून मित्रांनो, बऱ्याच जणांना क्रिकेट म्हटलं की आपण त्यासाठी म्हणजे बरंच जास्त म्हणजे ध्यान देऊन म्हणू आपण की आपल्या भाषेत लक्ष देऊन तुम्ही ती काळजीपूर्वक ऐकता, वाचता. त्यामुळे इथे परीक्षेसाठी ही IPL स्पर्धा किती महत्वाची असणार आहे ते आपल्याला नोट करायचं आहे. साधारणपणे 2007 मध्ये या IPL स्पर्धेला सुरुवात झाली होती, इंडियन प्रीमियर लीग, आणि त्यानंतर 2025 मध्ये तब्बल 18 स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. एकूणच यावर्षी 2025च्या 18व्या स्पर्धेचं पहिल्यांदाच विजेतेपद मिळवताना त्या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं पंजाबचा अंतिम फेरीत पराभव केला आणि पहिलं आपलं विजेतेपद या स्पर्धेचं मिळवलेलं आहे. तर एकूणच या स्पर्धेविषयी माहिती घेत असताना आपल्याला जाणून घ्यायचं की परीक्षेकरिता काय महत्वाचं असणार आहे. पहिल्यांदा एडिशन म्हणजे कितवी स्पर्धा आहे तिथपासून तर या स्पर्धेमध्ये काही महत्वाच्या खेळाडूंनी केलेली दैदिप्यमान कामगिरी, त्याला अनुसरून त्या ठिकाणी त्यांना मिळालेले काही पुरस्कार, जे IPLच्या हंगामात त्या ठिकाणी ऑरेंज कॅप असेल, पर्पल कॅप, इमर्जिंग प्लेयर, हे सर्व काही पुरस्कार देण्यात येतात. ते कोणत्या खेळाडूला मिळालेले आहेत पुरस्कार हे मात्र आपल्या परीक्षेसाठी विचारलं जातं. त्याच धर्तीवरती आपण ही माहिती या ठिकाणी नोट करणार आहोत. ओके, लक्षात घ्यायचं आहे IPLचा संघ जिंकलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला चित्राच्या माध्यमातून हे पाहताय विराट कोहली चषक उंचावताना दिसत आहे. तरी देखील इथे एक लक्षात घ्यायचं आहे, घाईघाईने आपण ते उत्तर आपल्याकडनं चुकीचं ठरू शकतं. एक प्रश्न समजा असा आला की IPL स्पर्धा कोणाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बेंगळुरूनं जिंकली, तर लगेच विराट कोहली असं आन्सर द्यायचं नाही. लक्षात घ्या, आपल्याला माहिती असतं सोपा प्रश्न आहे तो, परंतु काही वेळेला आपण गडबडीनं ते लगेच विराट कोहली असं म्हणतो, कारण IPL मध्ये बेंगळुरू या संघाकडनं बऱ्याच वर्षापासून तो क्रिकेट खेळतो आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कोहलीच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलोय. मात्र नाही, रजत पाटीदार हा कर्णधार होता विजेत्या संघाचा आणि त्याच्या नेतृत्वाखाली IPLच्या पहिल्या स्पर्धेचं विजेतेपद बेंगळुरूच्या संघानं त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. जाणून घेऊ अधिकची माहिती परीक्षाभिमुख, ज्याला आपण परीक्षेकरिता ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील या विषयीचे, त्यानंतर आपल्याला ही काही माहिती या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणार आहे. तर पाहूया या स्पर्धेमध्ये काही महत्वाचे पुरस्कार किंवा स्पर्धेशी रिलेटेड काही महत्वाच्या बाबी या ठिकाणी आपण नोट करून घेऊ. स्पर्धा कितवी आहे लक्षात घ्या, 18वी स्पर्धा. या 2025ची जी स्पर्धा होती 18वी, लक्षात घ्यायचंय. पहिली स्पर्धा IPLची 2007 मध्ये 2008 मध्ये सुरुवात झालेली होती. पहिलं वर्ल्ड कप भारताने जिंकलं होतं 2007 मध्ये, T20 वर्ल्ड कप. आणि त्यानंतर या वर्ल्ड कपच्या नंतर पुढील वर्षी 2008 पासून IPLच्या हंगामाला सुरुवात झाली होती आणि पहिलं IPL जे आहे तर IPLची स्पर्धा 2008 मध्ये. अंतिम सामना अहमदाबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी तो खेळवण्यात आलेला होता. ओके, हे लक्षात घ्या, परीक्षेमध्ये ऑनलाईन विचारतो. IPLची स्पर्धा जर बेंगळुरूच्या संघाने जिंकली असती आपल्याला ते माहिती असतं वर्करनी, मात्र स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली, कितवी स्पर्धा, हे काही प्रमुख प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळेच अहमदाबाद हा एक महत्वाचा भाग. त्यानंतर विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, RCB. ओके, फर्स्ट टाइम पहिल्यांदाच त्यांनी विजेतेपद या स्पर्धेचं मिळवलेलं आहे. पुढे उपविजेता पंजाब किंग्स, कोणाचा पराभव करून RCBनं 18व्या IPL स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं, असाही प्रश्न आला असता. ते आपल्याला उपविजेते कोण ठरलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हाही पॉईंट या ठिकाणी महत्वाचा ठरतो. काही परीक्षाभिमुख ज्याला म्हणून आपण ते आपण मेन्शन केलेलं आहे. यानंतर उदयोन्मुख म्हणजेच इमर्जिंग प्लेयर म्हणून त्या ठिकाणी साई सुदर्शन, गुजरात टायटन्स हा खेळाडू आहे आणि याला इमर्जिंग प्लेयर म्हणून त्या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे.
याचबरोबर अंतिम सामना प्लेअर ऑफ द मॅच म्हणून कोणाला निवडण्यात आलं तर आरसीबीच्या कृणाल पांड्यानं. त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती, त्यामुळेच त्याला आरसीबी संघाचा त्याच्या विजयात त्याचा महत्वाचा वाटा राहिला होता त्या अंतिम सामन्यामध्ये. आणि त्यात पंजाबचा पराभव करीत असताना कृणाल पांड्यानं विशेष कामगिरी केली असल्या कारणानेच त्याला प्लेअर ऑफ द मॅच. ओके, काही पुरस्कार ज्यावेळेस विचारले जातात ते आपल्याला बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यात कन्फ्युजन आपलं होतं. ओके, तिथे आयपीएल मध्ये असं प्लेअर ऑफ द सिरीज न निवडता त्या ठिकाणी गोलंदाजीत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना, खेळाडूंना तिथे पर्पल कॅप हा पुरस्कार असतो आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी ऑरेंज कॅप या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. तर हे दोन वेगळे आणि त्याला सोडून हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आपण बऱ्याचदा प्लेअर ऑफ द मॅच म्हटलं की काही वेळेला साई सुदर्शनकडे आपण जाऊ शकतो, मात्र नाही. प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे अंतिम सामन्यात ज्यांनी उत्तम कामगिरी केली त्या खेळाडूला गौरवण्यात येतं. तर त्या ठिकाणी आरसीबीच्याच खेळाडूला म्हणजे कृणाल पांड्या हा त्या ठिकाणी सर्वोत्तम प्लेअर त्या अंतिम सामन्यात ठरलेला होता, म्हणून त्याला प्लेअर ऑफ द मॅच, अंतिम सामना प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं होतं. पुढे पाहूया या स्पर्धेविषयी आणखीन काही महत्वाच्या बाबी. उदयोन्मुख खेळाडू लक्षात ठेवा, साई सुदर्शन. त्यानंतर अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच त्या ठिकाणी जितेश शर्माला मिळालेला आहे. त्यानंतर सुपर स्ट्रायकर द सीझन वैभव सूर्यवंशीला हा पुरस्कार. हे दोन तुलनेने कमी अधिक लक्षात ठेवलं तरी चालेल, मात्र आधीचे ते महत्वाचे मगाशी मेन्शन केले होते. आणि त्यानंतर ही दोन मात्र जास्त इम्पॉर्टंट असतील या 2025च्या म्हणजेच 18व्या आयपीएल स्पर्धेच्या निमित्त हे प्रश्न आवर्जून परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते म्हणजेच पर्पल कॅप, ज्याने या स्पर्धेत सर्वाधिक विकेट जो खेळाडू मिळवतो किंवा जो खेळाडू विकेट घेतो त्याला या ठिकाणी पर्पल कॅप या नावाचा पुरस्कार दिला जातो. आणि प्रसिद्ध कृष्णा हा गुजरात टायटन्सचा खेळाडू आहे आणि त्याला PBKS नाही तर इथे गुजरात टायटन्सचाच खेळाडू आहे. ते आपल्याला करेक्शन, गुजरात टायटन्स या टीम कडनं तो खेळलाय. त्याने तब्बल 25 विकेट त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि त्या प्रसिद्ध कृष्णाला त्या ठिकाणी पर्पल कॅपच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर दुसरीकडे ऑरेंज कॅपचा जो पुरस्कार आहे, साई सुदर्शन 759 धावा, गुजरात टायटन्सचा हा खेळाडू आहे. त्याने तब्बल सर्वाधिक धावा या स्पर्धेत बनवल्या होत्या आणि ऑरेंज कॅपचा पुरस्कार मिळवला होता. दोन पुरस्कार एकाच खेळाडूला त्या ठिकाणी मिळाले असल्या कारणे ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. साई सुदर्शन उदयोन्मुख खेळाडू, इमर्जिंग प्लेअर म्हणून कोणाला निवडलं? साई सुदर्शन. कोणत्या संघाकडनं तो खेळायचा? गुजरात टायटन्स. हे दोन्ही माहिती असावं. त्याचबरोबर ऑरेंज कॅपचाही पुरस्कार हा साई सुदर्शनलाच देण्यात आलेला आहे. यानंतर पाहूया पुढील बाबी या महत्वाच्या आयपीएल स्पर्धेविषयी. तर प्रायोजक कोण होतं, की स्पॉन्सर कोण होतं हे जरी विचारलं माहिती असावं. टाटा यांनी प्रायोजक टाटा होते. त्यानंतर एकूण संघ 10 संघांचा या आयपीएल स्पर्धेत समावेश होता. 74 सामने खेळण्यात आले. सहभागी संघ विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते माहिती असू द्या. 10 संघ, 74 सामने, सर्वाधिक वेळा विजेतेपद मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स तब्बल 5 वेळा या दोन संघांना त्या ठिकाणी विजेतेपद मिळवता आलेलं आहे. ओके, तर एक महत्वाचा भाग, सर्वाधिक वेळा विजेते, यावेळेस कोण जिंकलं, उपविजेता कोण, स्पर्धेत काही उल्लेखनीय कामगिरी केली, अनेक पुरस्कार आहेत आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी खेळाडूंना देण्यात आलेले. मात्र परीक्षाभिमुख ज्याला म्हणून जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात मोस्ट इम्पॉर्टंट ते पुरस्कार मात्र आपण या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेही तुम्हाला व्यवस्थितरित्या नोट करावायचे आहेत, लक्षात घ्या आणि याचं रिव्हिजन करा. यात कन्फ्युजन व्हायचं नाही. पर्पल कॅप कोणाला, ऑरेंज कॅप कोणाला, पर्पल कॅप कशाकरिता देण्यात येतो हे लक्षात असू द्या. बऱ्याच जणांना क्रिकेटचं म्हणजे काहीच माहिती नसतं, तर त्यावेळेस त्यांचं याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ज्यांना माहिती आहे अरे एवढं सिंपल माहिती नसतं का असं आपल्याला वाटू शकतं वर्करनी. मात्र हे लक्षात घ्या, हे सिंपल जरी वाटत असलं तरी ज्यांना अजिबातच माहिती नाही त्यांना ते कन्फ्युजन होतं की पर्पल कॅप नेमकं कोणाला दिलं जातं आणि ऑरेंज कॅप कोणाला. तर सर्वाधिक धावा जे बेस्ट बॅट्समॅन थोडक्यात म्हणून आपण त्या एकदम टुर्नामेंट मधला त्याला ऑरेंज कॅपचा हा पुरस्कार दिला जातो. तर दुसरीकडे पर्पल कॅप जो आहे तर त्या टुर्नामेंटमध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणजे बॉलर ज्याने उत्तम कामगिरी केली, अधिक बळी मिळवलेले आहेत, त्या गोलंदाजाला, त्या खेळाडूला त्या ठिकाणी पर्पल कॅपनं सन्मानित केलं जातं, हे माहिती असू द्या. ओके, एकूणच आयपीएलच्या 2025च्या 18व्या आयपीएल स्पर्धेबद्दल काही महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. ओके, सर्वांनी ते नोट करायचं. यानंतर मित्रांनो आणखी एक महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी आजच्या भागात पाहणार आहोत, तो म्हणजेच 2025 मध्ये 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. तर 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेविषयी या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर त्यातल्या त्यात म्हणजे भारतामध्ये आयोजित केल्या असल्या कारण त्याविषयीचा प्रश्न नक्कीच परीक्षेत विचारला जाऊ शकतो. ठिकाणासहित विजेते कोण ठरलेलं आहे, त्याचबरोबर या स्पर्धेतील काही या म्हणजे मिस वर्ल्ड स्पर्धेविषयीचे काही बारकावे आपण इथे नोट करणार आहोत. पहिल्यांदाच थायलंडच्या युवतीने या ठिकाणी या स्पर्धेचं विजेतेपद म्हणजे किंवा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकण्याचा मान, तो किताब जो आहे तो पटकावलेला आहे आणि ती म्हणजे सुचाता
तिचं नाव आहे ओके ओपल सुचाता या महिलेने त्या ठिकाणी मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे तर जिंकली आणि थायलंड या देशातून जिंकणारी ही स्पर्धा ती पहिलीच महिला त्या ठिकाणी ठरली. तर जाणून घेऊया याही स्पर्धेबद्दलच्या अधिकच्या महत्वाच्या घडामोडी. हैदराबाद येथे आयोजित केलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्री हे नाव लक्षात ठेवायचं आहे, जे परीक्षेसाठी महत्वाचं असेल आणि ते नक्कीच ते विचारलं जाईल. तर ओपल सुचाता चुआंगश्रीने बाजी मारली. 108 देशांच्या सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केल्यानंतर ओपल सुचाताने नमस्ते म्हणत उपस्थितांना अभिवादन केले. इथे आणखी एक बाब महत्वाची, या ज्या 72व्या स्पर्धा आहेत ओके 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 72वी स्पर्धा लक्षात घ्यायचे, पुढे येईलच ते. तर कोणत्या ठिकाणी प्रश्न उत्तरे पहा, आपण थोडक्यात माहिती घेऊ. मी इथं जास्त भर देतोय कारण भारतात कोणत्या ठिकाणी या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. वर्करनी टॉपिक अभ्यासत असताना त्यावेळेस तुम्हाला ते योग्य म्हणजे सोपं वाटतं, मात्र आपण काय करतो रिव्हिजन अभावी आपल्याला ते लक्षात राहत नाही आणि नेमकं परीक्षेला सामोरं जात असताना आता मात्र लक्षात राहील ते, त्याचं रिव्हिजन करत नाही. ते बराच वेळ काळ आपल्याकडनं म्हणजे तो मागे राहून गेला टॉपिक की मग नंतर ते अरे मुंबई का बेंगलोर का दिल्ली का हैदराबाद, मग हे आपल्याला जम्बलिंग होतं, कन्फ्युजन होतं ठराविकपणे, त्यावेळेस ते आठवत नाही. त्यामुळे वेळोवेळी त्या वेळेला ज्या घडामोडी तुम्हाला आमच्याकडनं त्या ठिकाणी लेक्चरच्या आपल्या सेशनच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत त्याच वेळी व्यवस्थित वाचा, त्याचं पुन्हा एकदा अजूनमधून रिव्हिजन करा हे नोट डाऊन केल्याच्या नंतर, आणि एक 2-3-4 वेळेस रिव्हिजन झालं की तुम्हाला परीक्षेला सामोरे जात असताना मात्र कन्फ्युजन होणार नाही. म्हणून सातत्याने मी सांगत राहीन की रिव्हिजन हे मस्ट आहे, त्याशिवाय तुम्हाला हे लक्षात राहणार नाही. तर हैदराबाद या ठिकाणी या मिस वर्ल्ड स्पर्धा 72व्या स्पर्धा भारतातील हैदराबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या आणि थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगश्रीने या ठिकाणी बाजी मारली, म्हणजेच विजेतेपद तिला म्हणजे हा मुकुट जो आहे तो मिळालेला आहे. तर कोणत्या देशाची आहे हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं ओके. म्हणजे 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब पटकावणारी किंवा जिंकणारी ओपल सुचाता चुआंगश्री कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करते, असाही प्रश्न येतो. पहा प्रश्न उत्तरे कसे विचारले जातात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या अँगलने लक्षात ठेवायचं आहे. आपण ही माहिती घेत असताना किंवा ते अभ्यासात असताना सरळ सरळ वाचतो हा लक्षात ठेवतो हे, मात्र थोडंसं प्रश्न असा विचारला वेगळा की थायलंडकडे दुर्लक्ष होतं आपलं. तर थायलंडची पहिलीच ते एकतर विजेते ठरलेली, त्यातलं त्या देशाचं प्रतिनिधित्व त्या म्हणजे थायलंड या देशाचं ती प्रतिनिधित्व करते, त्यामुळे ओपल सुचाता चुआंगश्री हे आपल्याला नाव माहिती असावं ओके. त्यानंतर एकूणच 108 देशांच्या सौंदर्यवतीने या स्पर्धेत भाग घेतला. मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केल्यानंतर ओपल सुचाताने नमस्ते म्हणत त्या ठिकाणी नमस्ते म्हणत संबोधित केलेलं होतं ओके. नमस्ते म्हणजे विचारतात नमस्ते नमस्कार काय बोललेलं आहे, हॅलो वगैरे असे शब्द परीक्षेत विचारले गेलेच, ते माहिती असावं. बारीक सारीक गोष्टी इथे आपण मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे थायलंडमधील ती पहिलीच महिला आहे जिने मिस वर्ल्डचा किताब जिंकली आहे ओके. थायलंडमधील फर्स्ट लेडी, तिला $1 दशलक्ष म्हणजे जवळपास 8.3 कोटी रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. मिस वर्ल्ड 2025 मध्ये इथिओपियाची हॅसेट डेरेज अदमासूने हिने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे या स्पर्धेमध्ये ओके इथिओपियाची, आणि पोलंडची मे क्लासदाने तिसरा क्रमांक तिने मिळवलेला आहे. हे काही परीक्षेत विचारलं जाणार नाही, दुसरा तिसरा क्वचितच, मात्र पहिलं ते आपल्याला माहिती असावं. हा किताब जो आहे 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा कोणी जिंकला, तर ओपल सुचाता चुआंगश्री हे नाव लक्षात ठेवा, ती थायलंड या देशाचं प्रतिनिधित्व करते ओके. दुसरा तिसरं आपण ते मेन्शन केलं कोणी विजेते ठरलं. यानंतर या स्पर्धा ज्या आहेत कितव्या स्पर्धा हैदराबाद या ठिकाणी कितव्या मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या 2025 मध्ये, कितवी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असा एक प्रश्न असेल तर त्याची माहिती असावी. त्यामुळे 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 7 मे 2025 ते 31 मे 2025 या कालावधीत ती आयोजित करण्यात आली होती. कोणत्या ठिकाणी, पुन्हा एकदा लक्षात घ्या, भारतामधील हैदराबाद या ठिकाणी ही स्पर्धा भरविण्यात आली होती. अंतिम सोहळा हैदराबादच्या हायटेक्स कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी तो आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 108 देशांनी भाग घेतला. 40 देशांच्या स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवलेलं होतं. याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्त त्या ठिकाणी एक पॅनल, जज पॅनल त्या ठिकाणी नेमण्यात आलं होतं. त्यात सोनू सूदचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल या स्पर्धेच्या निमित्त, तो एक महत्वाचा असेल. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या जज पॅनलमध्ये अभिनेता सोनू सूदचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता. त्याला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन नावाने देखील त्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्त गौरवण्यात आलेलं होतं. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन या 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये कोणत्या अभिनेत्याला त्या ठिकाणी गौरवण्यात आलं असाही प्रश्न आला वेगळा. समजा आपण अभ्यास करतोय 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा, व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या सर्व बाबी नोट केल्याच्या नंतर परीक्षेत जर वेगळा प्रश्न आला तिथे तर तेही माहिती असायला हवं. मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन म्हणून सोनू सूद या अभिनेत्याची निवड करण्यात आली, त्याला या पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं होतं.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्वाचा टॉपिक म्हणून आपण दोन एक टॉपिक आजच्या भागात पाहिले. एक शॉर्ट आपण म्हणजे थोडक्यात छोट्या छोट्या टॉपिक निशी आपण असं पुढे जातोय, म्हणजे छोट्या छोट्या घडामोडी थोडक्यात 15-20 मिनिटं असेल, अर्धा तास असेल, त्या वेळेमध्ये आपण प्रत्येक दिवशी तुमच्यापर्यंत काही टॉपिक देण्याचा आमच्याकडनं प्रयत्न असेल, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्यात अधिकचे गुण मिळवता येतील. ओके. आणि हे आपण एक सलग 7-8 घडामोडी म्हणा, एक तासभराचं सेशन आपला होऊ शकतो. मात्र हे सर्व एकत्र करून तुम्हाला त्या अभ्यासाला वेळ मिळणार नाही. त्यामुळे आपण अशा एक दोन घडामोडी जर सोबत घेत राहिलो तर तुम्हाला त्या अभ्यासाला वेळ मिळेल. रोजच्या रोज ते सेशन अटेंड करता येईल, ते वारंवार पाहता येईल. परत आज दिवसभरामध्ये ते तुम्ही नोट केल्याच्या नंतर बाकी विषयांचा अभ्यास करीत असताना देखील याकडे थोडंसं बारकावी नोट केल्याच्या नंतर संध्याकाळी परत उद्याचं सेशन पाहेपर्यंत तोपर्यंत तुम्हाला याच्यातले काही बारीक सारीक नोट त्या ठिकाणी करून त्याचं रिव्हिजन करता येईल. म्हणजे असं एक टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायचंय आणि परीक्षेपर्यंत सर्व 2025च्या घडामोडी परीक्षा घेऊन या ठिकाणी चालू घडामोडीच्या माध्यमातून ते पूर्ण करायचे आहेत. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या भागात आपल्या या नियोजित वेळेमध्ये आणखीन काही महत्वपूर्ण चालू घडामोडींसह. थांबूया इथेच. थँक्यू सो मच.